ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ಏನು ಯಾರು ಮರ್ಡರ್ ಆಗ್ಯದಲ್ಲ ಅವ್ರದ್ದು ಮನೆಯೇ ಅಲ್ಲ ಅರ್ಧ ಬಸ್ ಅವ್ರದ್ದೇನು ಮಾಡ್ಯಾವ ಅವರು ನೀವು ನಮ್ಮ ಹಿಡಿದು ದುಃಖದಾಗ ಇದು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕಟ್ ಮಾಡಿ गाना चालू करा दोघं आयोजन समिति महाराष्ट्र की ओर से मशहूर सिंगर सूचित किया जाता है कि राजा दिनांक अपने 7 जनवरी में टीम के साथ 24 नागपुर रविवार को पधार रहे हैं के ठीक 3 बजे परम पूज्य और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर कार्यक्रम में आकर पुतले का कार्यक्रम अनावरण प्रोग्राम। ಆತ್ಮೀಯ ಬಂಧುಗಳಿಗೆ ತಿಳಿಸುವುದೇನೆಂದರೆ ಬರುವ ಜನವರಿ 7ರಂದು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ತಾಲೂಕಿನ ಪ್ರತಾಪುರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸಂವಿಧಾನ ಶಿಲ್ಪಿ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಬೋಧಿಸತ್ವ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಒಂದು ಭವ್ಯವಾದದ್ದು ಪುತ್ಳಿಯನ್ನು ಅನಾವರಣೆಗೊಳ್ಳಲಿದೆ। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಡಾಕ್ಟರ್ ಸಿದ್ದರಾಮ್ ಬೆಲ್ದಾಳ್ ಶರಣರ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಜರುಗ್ತಾ ಇದೆ। ಇವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ 200 ಸ್ವಾಮೀಜಿಗಳಾದ ಮೈಸೂರಿನ ಜ್ಞಾನಪ್ರಕಾಶ್ ಸ್ವಾಮೀಜಿ ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಸ್ಥಾನವನ್ನು ವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಸಚಿವರಾಗಿರುವಂಥ ಸಮಾಜ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ಸಚಿವರು ಎಸ್ ಸಿ ಮಹದೇವಪ್ಪ ಸಾಹೇಬರು ಈ ಮೂರ್ತಿಯ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ 200 ಸಚಿವರಾಗಿರುವಂಥ ಪಂಚಾಯತ್ ರಾಜ್ ಇಲಾಖೆ ಸಚಿವರು ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಒಂದು ಗ್ರಂಥಾಲಯ ಹಾಗೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ। 200 ಸಚಿವರಾದ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಸಾಹೇಬರು ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಬರಲಿದ್ದಾರೆ। ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರದೇಶ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಂಡಳಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಅಜಯ್ ಸಿಂಗ್ ಸಾಹೇಬರು ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಲಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರುಗಳು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉಸ್ತುವಾರಿ ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರಾಗಿರುವಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಈಶ್ವರ್ ಖಂಡ್ರೆ ಸಾಹೇಬರು ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನವನ್ನು ವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ। ಈಗಾಗಲೇ ಎಲ್ಲರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ ಪ್ರತಾಪುರದಲ್ಲಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗ್ತಾಯಿದೆ ಅಂತೂ ತಾವು ಬಂಧುಗಳು ಬಸವ ಬುದ್ಧ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಎಲ್ಲ ಅನುಯಾಯಿಗಳಿಗೆ ತಿಳಿಸುವುದೇನೆಂದರೆ ಬರುವ 7 ತಾರೀಕರಂದು ಈ ಪ್ರತಾಪುರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಬೇಕೆಂದು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಕೇಳ್ತೇನೆ। क्रांतिकारी जय भीम ಹೇಳ್ತಾ आज प्रतापपुर गावामध्ये सर्व आई बहिणीला भावाला आई वडिलाला सर्वाला माझा जय भीम। मला सर्वात आज आनंद का वाटतं म्हणजे तुमचं जे जोश तुमचे सर्व हालचाल बघून मी ॲक्च्युअल असं गावाला सर्वाला जेवण द्यायचं काबिल नाही, मी गरीब माणूस आहोत। त्यांचं जोश त्यांचा उल्हास बघून मला देवावं असं वाटलं येतं। दुसरं काय मी काय असं त्या लायकीचं नाही, तेवढं मोठं माणूस नाही। पण एक खेड्या गावामध्ये एक डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये बी असलं मूर्ती नाही। जेव्हा एक खेड्या गावामध्ये आणलं तर एवढं ॲक्टिव्हनं काम केलं म्हणजे आम्ही बी आमचं बी थोडं काहीतरी लागते म्हणून ह्या उद्देशाने दिला। मी ह्या लायकीचं नाही जेवण द्यायचं, तेवढं मोठं माणूस नाही। तरी पण तुमच्या सर्व आशीर्वादानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मला बी थोडं लई गरीब घरातून आलेला माणूस आम्ही, मला बी आज बाबासाहेबच्या आशीर्वादानं सर्व मी बी आनंद झाला माझ्या सर्वांच्या त्यासाठी मला इथं आल्यानंतर हे गाव कसं आहे म्हणजे ते माणसाचं स्वभाव कसा आहे तसं गाव आहे म्हणा। तुमचा स्वभाव चांगला वाटला मला इथं, सर्वांचं स्वभाव चांगला वाटला म्हणून आज एवढं मोठं काम करलं होतं। असले बसवराज मूळ स्वकर सकले होते, अनेक जण होते, सर्वजणचं सहकार आहे म्हणून हे मोठं काम होलं आहे। त्यासाठी मी सर्वाला हे जे तुम्ही हे आमचे पिंटू कांबळे होते सर्वजण हे जे त्यांच्या जे ग्रुप आहे मी नाव घेतले सर्वाचं, तुम्ही सर्वजण सहकार करा ह्यांना। का म्हणजे लहान वयामध्ये यांनी लय मोठं काम केलं होतं। बसव कल्याणमध्ये कोण बी केली, डिस्ट्रिक्टमध्ये कोण काम केलं हे असलं
मोठं मूर्ती कोण बी करू शकेल. त्यासाठी याच्या दिवसामध्ये 7 तारखेला तुमचे सोयरे दैरे किती आहेत सर्वाला फोन करून जास्तीत जास्त पब्लिक यायचं कोशिश करा. हम भी जास्त कोशिश करतो की कार्यक्रमाला शोभा यावं. कारण म्हणजे हे मोठे असले मिनिस्टर यावं म्हणजे साधारण गोष्ट नाही आहे. डिस्ट्रिक्ट लेवलला येत नाही तर हे खेडेगावाला निघाल्यात म्हणजे तुमचं काहीतरी पूर्ण आहे. खरगे साहेबच्या निघाल्यात तिथं प्रियंका खरगे म्हणून आमचे आमचे मिनिस्टर आहेत त्यांनी महादेवप्पा म्हणून सोशल वेलफेअरचे मिनिस्टर आहेत त्यांनी. हे सर्व यावं तर तुमचं काहीतरी पूर्ण आहे तुमचं सगळं. आणि हे गाव चांगलं आहे म्हणून निघालं तर त्यासाठी सर्वाला माझा हात जोडून विनंती आहे. त्या दिवशी सर्वजण सहकार करा. गावचे सर्व सोयरे दारे कोण तुमचं फोन आहे सर्वजण येऊन सहकार करून ह्या प्रोग्रामला यशस्वी करून दाखवा म्हणून मी तुम्हाला सर्वाला हात जोडून विनंती करतो. आणि ह्या सर्व तुमच्या ते जे पेंटूचे जितने बी टीम आहेत नाव कोणाचं घेत नाही त्याला सर्वाला तुमच्या कामाला तुमच्या सर्वाला तुमच्या ॲक्टिव्हिटीज बघून मी तुम्हाला पुन्हा एकदा सर्वाला म्हणजे मनपूर्वक जयभीम करतो. म्हणून आज मी तुम्हाला इथं आलो. मला तुम्ही मान सन्मान केलं माझ्या सर्वजण मला मी तुमचा सर्वांचा आभार आहो. जय भीम जय भारत. बोलो भीम भगवान की जय. बोलो भीम भगवान की जय. ನಾನು ಬಸವರಾಜ ಮೂಡೆ ಪ್ರತಾಪುರ. ಎಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿಸಿದ್ದೇನೆ, ನಮ್ಮ ಪ್ರತಾಪುರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇದೊಂದು ಇತಿಹಾಸ ಸೃಷ್ಟಿವಂತ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಶ್ರೀ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಪುತ್ಥಳಿ ಅನಾವರಣ. ಇದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಮಂತ್ರಿಗಳು ಹಾಗೂ MLA ಎಲ್ಲರೂ ಶಾಸಕರು ಎಲ್ಲರೂ ಪಾಲ್ಗೊಳ್ತಿದ್ದಾರೆ. ತಾವು ಎಲ್ಲ ಊರಿನ ಎಲ್ಲರೂ ಭಕ್ತರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜನರಲ್ಲಿ ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಈ ಮೂರ್ತಿ ಅನಾವರಣದ ಇದು ಕೆಲಸದಲ್ಲಿ ತಾವು ಕೈಗೂಡಿಸ್ಬೇಕಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ ಕೇಳ್ತೀನಿ.